मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळी धामणे आणि सारणीकडची प्रमुख मंडळी बोलघड्याला भस्माच्या देवाच्या घरात एकमेकांसमोर बसली. भस्मा सारणीचा भोपी म्हणून साऱ्या सारणीचे देव त्याच्या घरात होते. त्यांच्या साक्षीनंच बोलणी सुरू झाली. रिवाजाप्रमाणे बाल्याच्या बापानं दारूच्या बाटल्या बाहेर काढल्या. देवाला एक वाटी दावण्यात आली. मग मानाप्रमाणे पोरीचा बाप म्हणून भस्माला पहिली वाटी देण्यात आली. मग इतरांना दारू वाटण्यात आली आणि मगच रीतसर बोलणी मार्गाला लागली. भस्मानं पोरीचा बाप म्हणून बाल्याच्या बापाला काही अटी घातल्या. 500 रुपये द्याज, 2 पायल्या भात, 1 पायली नागली, अर्धी पायली उडीद आणि 2 शेर हुलग्याची मागणी केली. पोरांकडच्यांनी बाकी सारं मंजूर केलं, पण तेवढी 2 शेर हुलग्याची मागणी मागं घ्यायचं नम्रपणे सुचवलं. भस्मानं ते उदारपणे मान्य केलं. मग बोलीनं भागीसाठी 2 लुगडी, 2 चोळ्या, 2 आलवणं, गळेसर, चांदीचे फेरंब, काळे मणी यांची मागणी केली. बाल्याच्या बापाचं तोंड कंबरडं मोडल्यागत झालं, पण तरीही तो बोलीच्या मागणीला राजी झाला आणि शेवटी लग्नाचा बोल झाला. बोलीनं सुचवलं, याच बैठकीला साखरपुडा उरकून टाका आणि परवा लग्नाचा बार उडवून टाका. सारणीच्याच काही लोकांनी शंका काढली की बाल्याच्या बापाला एवढ्या झटपट एवढा सारा खर्च जमवणं जमणार आहे का? तर रई म्हणाली, आम्ही कर्ज काढू, तुम्ही काय बी काळजी करू नका. मग दोन्हीकडच्या आया कशा आपल्या पोरांचं लगीन उरकून टाकायला उतावळ्या झाल्यात यावर थोडी चेष्टा मस्करी झाली. बोलीनं 5 सुपाऱ्या आणून पंचांच्या हवाली केल्या. पंचांनी दोन्हीकडच्या बापांना विचारलं की तुमचा बोल झाला का? त्यांनी होकारार्थी मुंड्या हलवताच पंचांनी 5 सुपाऱ्या फोडल्या आणि साऱ्यांना त्यांचे तुकडे वाटण्यात आले. साखरपुडा उरकला. सुपारीचं खाण चघळतच एका पंचानं सरते शेवटी भस्माला विचारलं की एवढं सारं झालं, पण तुम्हा दोघांच्या लग्नाचं काय? ते कधी करणार? भस्माचं तोंडच उतरलं, पण बोली पुढं सरसावली. म्हणाली, उद्या संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत आम्ही लग्न करतो. मला काय आता भस्माकडून द्याज घ्यायचं नाही, पण आमच्या लग्नाचं जेवण आणि दारू मात्र आम्ही आमच्या पोरीच्या लग्नातच देऊ. जास्त खर्च टाळायसाठी बोलीनं काढलेल्या हिकमतीचं साऱ्यांनाच कौतुक वाटलं. धामणीची मंडळी परवा परत येण्याच्या शब्दावर दुपारी परतून गेली. आपल्या भोवताली नेमकं काय चाललंय ते भागीच्या डोक्यात घुसायलाच तयार नव्हतं. एका दिवसात आसपासच्या डोंगरांमधल्या ठाकरवाड्यातनं निरोप पोहोचले आणि भराभरा पाहुणे रावळी सारणीत जमली सुद्धा. भस्माच्या बोंगी समोर मेंढींचा मांडव पडला. त्यात सूर्य मावळाआधी भस्म आणि बोलीचं लगीन लागलं. रात्री माणसं ढोलकीवरती बेधुंद नाचली. सकाळी भस्मान आणि बोलीनं कोंबडीचं एक जितं पिल्लू आपल्या पायांनी तुडवून मारलं आणि त्याचं कलेवर आपल्या बोंगीवरून ओवाळून दरीत फेकलं. त्याच वेळी गाणी गात गात धामणीचं वऱ्हाड आलं. पाठोपाठ एवढा मोठा घोडमा झालेला असूनही रईचा हळदीनं माखलेला पोरगा एका ठाकराच्या खांद्यावर बसून सारणीत आला. त्याच्याबरोबरच उमऱ्या होऊन आलेल्या माणसानं खांद्यावरनं धान्यांची गाठोडी वाहून आणली होती. ती गाठोडी त्यानं भस्माच्या घराच्या उखळात ओतली आणि साऱ्या पाहुण्या रावळ्यांनी एकच गर्दी करून हाती सापडेल तेवढं धान्य पळवायला सुरुवात केली. त्यामुळं बेसुमार चेंगराचेंगरी झाली. पोरं बाळ भोकाड पसरून रडू ओरडू लागली, तर मोठी माणसं खदखदून हसत राहिली. मग साऱ्या बायांनी मिळून भागीला धरलं आणि धामणेवरून बाल्याच्या अंगाला लावून उरून आलेली हळद तिच्या अंगाला लावली. मग रईच्या नवऱ्यानं भस्माच्या हातात ठरल्याप्रमाणे द्यात सोपवला. दागिने कपडे सोपवले. बायांनी भागीला सजवलं. दागिने नवे कपडे घातले. भागी मनात हरकली.
तिला सर्वात जास्त आवडले ते पायातले चमचमणारे नाजूक फेरंब. आणि दुपारी तिचं लग्न झालं सुद्धा बाल्याबरोबर. आणि तिला घेऊन सांज होताना धामणीकर मंडळी धामणीकडे निघाली सुद्धा. तेव्हा मात्र धोका वाटून भागी बोलीला घट्ट आवून रडू लागली. पण बोलीनं तिला थोपटलं, समजावलं. आता तुला नवरा झाला, त्याच्याबरोबर जायलाच हवं हे सांगितलं. आणि खूपच नाईलाज झाल्यागत भागी सारणी सोडून धामणीला निघाली. कललेलं सोन कोवळं ऊन अंगावर घेत दरीतल्या पायवाटेनं एका रांगेत गाणी म्हणत परतणारं वऱ्हाड आणि त्यातही राजाच्या राणीसारख्या दिसणाऱ्या आपल्या लेकीकडं बोली पठाराच्या कडेवरून पाहत राहिली. वऱ्हाडाचे पार बारीक ठिबके झाले आणि ते डोंगरांच्या धुकाळ सावल्यांमध्ये पार गडप झाले. तेव्हाच बोली सुटकेचा श्वास टाकत आपल्या बोंगीकडं वळली. तेव्हा इनामदाराचं ओझं आपल्या छातीवरून उतरल्यासारखं तिला वाटत राहिलं. चंद्र बराच वर आलेला होता आणि त्याच्या प्रकाशात खालच्या दरीतल्या नदीचं पात्र लांबलचक चांदीच्या तुकड्यासारखं लखलखत होतं. आसपासचे डोंगर आणि झाडी गूढ वाटत होती. जंगलातून कुठून तरी मध्येच तरसाच्या बोलण्याचा आवाज येत होता आणि धामणीच्या पठारावरच्या मधल्या पटांगणात साऱ्या लोकांच्या कोंडाळ्यात भागी गुमसूम बसली होती. सारेच लोक हसत खिदळत होते, अचकट विचकट बोलत होते, दारू पीत होते. पण भागीचं कशातच लक्ष नव्हतं. तिला सारणीच्या आठवणी येत होत्या. कुणीतरी एकदम तिच्या तोंडासमोर दारूची वाटी धरली. भागी दचकली. तिनं वर पाहिलं भेदरून. बाल्या होता. त्यानंच तिच्या समोर वाटी धरली होती. तो हसत होता. झे, तो म्हणाला. आणि एखाद्या गरीब यंत्रासारखी भागीनं काहीही न बोलता त्याच्या हातून वाटी घेतली आणि नुसतीच त्याच्याकडं पाहत राहिली. पे, तो हसतच म्हणाला. त्याच्या हसण्यात माया होती. भागीनं त्याच्यावरती नजर लावूनच वाटी आपल्या नाजूक ओठांना लावली. हळूहळू एकेका घोटानं तिनं वाटी संपवली. तसा हसण्याचा कल्लोळ उठला. भागी बावरून बाल्याकडं बघत राहिली. मग पटांगणामध्ये ढोलकी आली. धामणीचा सुबा ढोलकी वाजवू लागला. पोरं बाळ आरोळ्या ठोकत नाचू लागलीत. काही तरण्या पोरीही नाचू लागल्या. भागी सारणीच्या आठवणीत बुडून बधीर डोळ्यांनी नाच पाहत राहिली. हळूहळू दारू चढत गेली तसा पुढचा नाच आणि आसपासची माणसं तिला धुकड धुकड दिसू लागली. तिच्या पापण्या जड होत गेल्या. तिला पेंगेनं घेरलं. कसल्याशा स्पर्शानं भागीला हळूहळू जाग आली. जड झालेल्या पापण्या प्रयासानं उघडून त्यांच्या फटीतून भागीनं आसपास पाहण्याचा प्रयत्न केला. काहीच दिसलं नाही नीटसं. पण नजरेच्या फटीला पुसट काहीतरी जाणवत राहिलं. आपण कुठंतरी झोपलोय असं वाटलं. वर बोंगीचं काटक्या कुटक्यांचं जाळीदार छप्पर असावं असं वाटलं. त्या जाळीतून चंद्राच्या प्रकाशाचा बारीक चुरा साऱ्या बोंगीभर सांडलेला आणि कुणीतरी एक सावली अंगाशी बसले. कुणाचा तरी गोडसर हात आपल्या पोटावरून हळुवारपणे फिरतोय. पोटातही काहीतरी फिरल्यासारखं वाटतंय. तोच हात फिरत फिरत चोळीवर आलाय आणि आणि भागीच्या अंगातनं एक हळवी वेदना झणझणत गेली. नकळत तिच्या तोंडातून थंडी वाजल्यासारखा सस्कार बाहेर पडला. ती सावली मौसूद हसल्यासारखं वाटलं तिला. खेळत खेळत सावलीचा हात पुन्हा पोटावर सरकला. तिथंच काही वेळ गोंजारत घुटमळत राहून लुगड्यावरती घसरला. गुंगीत असूनही भागी शहारत राहिली. सावलीचा हात चुळबुळत राहिला आणि एकेक क्षणी भागीला वाटलं आपल्यापासून काहीतरी पटकन सुटतंय, दूर जातंय. आपलं लुगडं. भागीनं डोळ्यांची फट वाढवून नीट पाहण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यासारखं काहीतरी आपल्या पायाशी घुटमळतंय असं जाणवलं तिला. कदाचित मघाची सावली. ती सावली आपल्याला अधांतरी उचलते असंही तिला वाटलं. आपण हवेत तरंगतोय. काहीतरी छान वाटतंय, गोड वाटतंय. त्या गोड वाटण्यानं तिचे डोळे झपकू लागले, मिटू मिटू लागले आणि पुढच्याच क्षणी अस्मान भेदून जाणारी किंकाळी भागीच्या तोंडून निसटली. तिचे पडसाद दरीभर उमटले. आसपासच्या झाडावरची पाखरं चिरचिरत फडफडली.
एक कुत्रं उठून भुंकत सुटलं, पण धामणी सुस्त राहिली. झिंगून थकून भागून जागा मिळेल तिथं आडवे झालेले धामणीतले देह बिनघोर घोरत राहिले. त्यातल्या एखाद्याला भागीच्या किंकाळीनं अंधुकशी जाग आली सुद्धा, पण स्वतःशी गालातलं हसत तो पुन्हा झोपी गेला. बोंगीत सावलीशी भागी झटपटत राहिली. कसमसत्या अंगानं भागी उठून बसली, तेव्हा मन दुखावणाऱ्या वेदनेची एक शिरशिरी तिच्या रोमारोमातनं धावली. डोळे चोळत तिनं शेजारी पाहिलं. बोलीच्या ऐवजी तिथं तिला बाल्या उताना झोपलेला दिसला आणि तिला आठवलं की आपण धामणीत आहोत आणि हा आपला. भागी स्वतःशीच लाजली. तिला मनातनं बाल्या एकदम आवडून गेला. पहाटे, भागे! बोंगी बाहेरनं रईची हाक आली. भागी कमरेचं लुगडं आणि वेदना सावरत धडपडत उठली. धडंग तशाच झोपलेल्या बाल्यावर तिनं आपलं आलवण झाकलं आणि कावरीच्या काटक्यांचं दार उघडून ती बाहेर आली. रई बोंगी समोरच्या खडकावर उन्हाला पाठ देऊन आपल्या काळ्या पांढऱ्या केसांचा गुंता सोडवत बसली होती. भागीकडे पाहून ती खट्याळ हसली. भागीनं देह आकसून घेतला. तेवढ्याच शेजारच्या बोंगीतनं भागीच्या जवळपासच्या वयाचीच एक पोरगी बाहेर आली. काही वेळ भागीकडं पाहत राहून डोळा मिचकावत म्हणाली, कसं वाटलं मा? भागी गोंधळून तिचं तोंड पाहत राहिली. रई तिच्यावर डाफरली. हिरे, त्यांची मस्करी ना करवली. हिरी वेड्यासारखी हसत सुटली. लगीन झालं म्हणजे बाल्या करता बापय झाला. आता त्यानं स्वतःची वेगळी बोंगी बांधणं आवश्यकच होतं. त्यामुळं तो त्या तयारीला लागला. बोंगी उभारायची तर त्याचाही एक नियम होता. पहाटेची चांदणी दिसल्यावरच बोंगीसाठी खड्डे घ्यायचे. सूर्य उगवताना त्यात पहिली मेढ रोवायची आणि काम कितीही वाढलं तरी दुसऱ्या पहाटेची चांदणी दिसण्याच्या आत बोंगीचं काम संपवायचं. नाहीतर बोंगी पावत नाही, तिथं मुंजा येऊन राहतो. बाल्याची बोंगी दोघांपुरतीच करायची असल्यानं काम तसं जास्त नव्हतंच मुळी. त्यात त्याच्या लग्नाच्या निमित्तानं घातलेल्या मांडवाच्या मेढी आयत्या तयार होत्या. फक्त छपरासाठी झाडांचा बारीक झाडोरा आणि भाताचं कांड हवं होतं. झाडोरा तोडून आणावा म्हणून कोयता घेऊन बाल्या दुपारीच नवरा नवरीच्या डोंगराकडच्या जंगलात निघाला. भागीलाही त्यानं बरोबर घेतलं. भागी संकोचतच त्याच्या बरोबर निघाली. धामणीचा परिसर भागीला पहिल्या झटक्यातच आवडला. सारणी एका डोंगराच्या पठारावरती होती आणि थोडं उजाड बोडकच होतं तिथं, पण धामणी मात्र डोंगराच्या ऐन बेचक्यात बसलेली. पाठीशी नवरा नवरीचा पायऱ्या पायऱ्यांनी मोठा होत गेलेला गर्द हिरवा डोंगर होता. त्याच्याच एका लांब लचक ऐसपैस पायरीवरती धामणीच्या 10-12 बोंग्या होत्या आणि पुन्हा तोच डोंगर पायऱ्या पायऱ्यांनी उतरत खालच्या दरीत नदीला जाऊन मिळत होता. नदी नवरा नवरीच्या पोटातनच कुठून तरी निघून आडवे तिडवे झोल खात साऱ्या डोंगरामधनं वाट काढत खाली सपाटीवरच्या नागवडीला मिळत होती पार. नदीच्या पल्याडही उंच उंच डोंगरांच्या रांगा होत्या. त्यांतूनही एकांटी ठाकरी वस्ती डोकावतच होती. नवरा नवरीची एक भिंत वाढत जाऊन गोल होत पार मुंजाबाच्या डोंगराला भिडलेली होती. तर धामणीच्या डाव्या अंगाला डोंगराला बारक्या खिंडीसारखा आकार येऊन धामणीच्या लोकांना नागवडीला जायला वाट तयार झालेली होती. तो खिंडीचा डोंगरच उतरत जाऊन पुढं पुन्हा नदीला भेटत होता. तिथं पूर्ण गोल वळत नदीनं नवरा नवरीला थोपवून धरलं होतं आणि तिथंच नदीच्या काठी जंगलात फारिष्टावाल्यांचा बंगला होता. सारणीपेक्षाही धामणीच्या भागात दाट जंगलं होती आणि लांबच लांब पसरलेल्या या डोंगरी जंगलावर फारिष्टाचा तो बंगला देखरेख ठेवत होता. वाघबीग येतो का तुम्हावाल्या डोंगरात? बाल्यानं तिला विचारलं. तिनं आलवण सावरत नकारार्थी मान हलवली. सारणीत लांडगे कोल्हे खूप. वाघ आल्याचं तरी तिला आठवत नव्हतं. धामणीत येतलं मधनं मधनं. त्यानं माहिती पुरवली. तो काहीतरी बडबडत चालत दाट जंगलात शिरला आणि ती नवरा कसा असतो ते जोखल्यागत नवलाईनं त्याच्या मागं चालत राहिली.
तो एका चिंचेच्या झाडाखाली थांबला. कमरेचा कोयता सोडून त्यानं लंगोट कसला आणि कोयता एका हातात धरून तो माकडासारखा सर 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 त्या झाडावर चढला. कवळ्या कवळ्या फांद्या बघून सपासप तोडू लागला. फांदोट्या खाली पडू लागल्या. भागी त्या गोळा करू लागली. त्यानं कोयत्यानं झाडावर केलेल्या वारांचे खाटखूट आवाज उठत राहिले. खूप वेळ गेला आणि अचानक कोयत्याचे आवाज थांबले. भागीनं वर पाहिलं. माकडासारखंच एका फांदीला चिकटून बाल्या खालच्या दरीकडच्या दिशेनं कुठेतरी पाहत नुसताच बसला होता. भागीनं त्याच्या नजरेच्या दिशेनं पाहिलं. जंगल झाडीशिवाय काहीच दिसलं नाही तिला. बाल्याचं तोंड तिला वाघबीग दिसल्यासारखं झालंय असं वाटलं. वाघबीग दिसलं का? तिनं एकदम मज्जेनं विचारलं. तो स्वतःशी पुटपुटल्यागत म्हणाला, वाघ नहा, वाघाच बाबा. वाघाचा बाप? भागीला प्रश्न पडला. कोण? खात्री करून घेतल्यागत बाल्या थोडा वेळ तसाच पाहत राहिला आणि खात्री पटताच एकदम घाबरून त्यानं धपकन उडी मारली आणि ओरडला, पल भागे पल, फारिष्टावाल येईल. आणि तिचा हात धरून तो धामणीच्या दिशेनं धावत सुटला. भागी स्वतःवरती ताबा नसल्यागत त्याच्याबरोबर ओढली जात राहिली. मध्येच एक दोन वेळा पडता पडता वाचली सुद्धा. दोघही जीवाच्या आकांतानं धावत धामणीत आली. आपल्या बोंगीत शिरली आणि एखाद्या सशासारखी धपापत कोपऱ्यात रुतून बसली. धाड धाड उडणाऱ्या काळजावर हात ठेवत भेदरल्या नजरेनं बाल्या उघड्या दाराकडं पाहत राहिला. कधीही तो फारिष्टवाला आपल्या पाठोपाठ येऊन पोचेल आणि आपलं गचुंड धरेल असं त्याला वाटत राहिलं. घामानं पार नाहून निघालेली भागी बाल्याचा दंड धरून थरथरत राहिली. फुललेल्या श्वासावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. मनातल्या मनात खैरीचा धावा करत राहिली. पळताना एका झुडपात अडकून आपलं आलवण टरकलंय याचंही तिला भान राहिलं नाही. पण दुपार पार महादेवाच्या डोंगराकडं कलंडली तरी तो फारिष्टवाला काही आला नाही. तेव्हा मग दपकतच बाल्या बोंगी बाहेर पडला. धामणीतल्याच स्वतःच्या शिनेच्या एका पोराला सोबत घेऊन आणि भागीला बोंगीतच थांबायला सांगून अंदाज घेत घेत बाल्या पुन्हा जंगलात गेला आणि अंधार पडताना फांदोट्या घेऊन परत आला. पण तोवर भागीचा जीव थाऱ्यावर नव्हता. भागीनं जंगलात जाऊन बाल्याच्या बरोबरीनं कोयत्यानं कावऱ्या तोडल्या. तिच्या हाताची पार सालटी निघाली. आग आग झाली. अशा कामांची सवय नव्हती तिला. बोलीनं कधी तिला अशी कामं करूच दिली नव्हती. तिच्या नाजूक हातांची ती अवस्था पाहून बाल्यानं तिला कोयता हातात घेऊ नको म्हणून सांगितलं. पण भागीनं ऐकलं नाही. रेटून तसंच काम करत राहिली. कावऱ्या तोडून आणल्यावर त्यांची कुडं बांधायलाही तिनं त्याला मदत केली. नंतर शेणा मातीनं ती कुडं सारवून घ्यायलाही तिनं रईला मदत केली. कुडं सारवून वाळेपर्यंत बाल्यानं आजपासून नागली आणि भाताचं काडं जमवलं. असा सारा ऐवज सज्ज व्हायला 4-6 दिवस गेल्यावर एका पहाटे पहिल्या चांदणीला बाल्यानं हिरीच्या बोंगी पल्याडच पहिली पहार हाणली. त्याचा बापही मदतीला जुटला. भागीही खड्डे खणू लागली. त्यामुळं सूर्याच्या पहिल्याच किरणाला चारी मेढी रोवून झाल्या. दुपारपर्यंत कुडं बांधून झाली. कुडाचंच 2 हात उंचीचं दार लावून झालं आणि सूर्य ढळेपर्यंत तर बाल्या आणि भागीनं मिळून सपार सुद्धा थाटलं. सूर्य मावळताना तर मनात भैरीचं नाव घेऊन दोघं त्या बोंगीत राहायला सुद्धा गेली. रईनं तिला 3 दगडांची चूल मांडून दिली. 4-2 फुटकी तुटकी भांडी कुंडी दिली. भागीचा स्वतंत्र संसार सुरू झाला. सारी धामणी तो पाहून गेली. त्या रात्री भागी स्वतःच्या हक्काच्या बोंगीत बाल्याच्या सावलीखाली किंचाळत राहिली आणि बोंगी समोरच्या पटांगणात सारी धामणी दारू पिऊन ढोलकीच्या तालावर बेधुंद नाचत जल्लोष करत राहिली. रईनं मग भागीला एके दिवशी स्पष्ट सांगितलं की तुझ्या आणि बाल्याच्या लग्नात आपल्यावरती बरंच कर्ज झालंय. ते फेडायचं असेल तर आपण चौघांनी राबायला हवं. जमेल तसा पै पै करून पैसा जमवायला हवा. आता तू नुसतं घरात बसण्यापेक्षा फाटी आणि घास विकायला जायला सुरुवात कर. बाल्याही तिला तेच बोलला. बाल्याचा बापही तेच बोलला.
भागीनं ठाकरी नसूनही अशी कामं कधी केली नव्हती. बोलीनं तिला ती कधी करूच दिली नव्हती. लाडाकोडात तिला वाढवलं होतं. पण पाहून का होईना ही कामं भागीला नवी नव्हती आणि नांदायला गेलेल्या सुनेला हे करावंच लागतं हेही तिला पाहून माहिती होतं. त्यात तिच्या जोडीला तिच्या आगेमागे धामणीत नांदायला आलेली हिरी होती. हिरीनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोयता हातात घेतला होता आणि सराईताप्रमाणे नागवडीत जाऊन मोळी विकूनही आली होती. त्या मानानं भागीला 2-4 दिवसांची का होईना रिकामी मज्जा करायला मिळाली होती. आता मात्र तिला नुसतं बसून खाऊ घालणं शक्य नव्हतं. त्यामुळं भागीनं रोजीला लागायला नकार दिला नाही. फाटी घासाला तर जायची तयारी दाखवलीच, पण पावसाळ्यात शेतात काम करीन असंही सांगितलं. तेव्हा सर्वांनीच तिला प्रेमाचा सल्ला दिला की फाटी घासाला गेल्यावर आणि नागवडीत विक्रीला गेल्यावरही काहीही झालं तरी चुकूनही फारिष्टवाल्यांच्या नजरेला पडायचं नाही. पडलीस तर हाती गवसायचं नाही आणि गवसलीस तरी काहीही करून फारिष्टवाल्याच्या हाती आपला कोयता लागू द्यायचा नाही. कोयता म्हणजे ठाकरांचा प्राण. तो नसेल तर ठाकर मेल्यात जमा, असेल तर वाघही चिरील. हे सारंही भागीला ऐकून माहिती होतं. तरीही तिनं आपण आता जबाबदारी बाई झालो या थाटात एक भोळा प्रश्न विचारला. ठाकराल फारिष्टवालं तरास का देतात मा? आणि सारेच जण असमंजसपणे तिचं तोंड पाहत राहिले फक्त. थोड्याच दिवसात भागी कामाला रुळली. इतर ठाकरांबरोबर फाटीला जाऊ लागली. झाडं झुडपं तोडू लागली. त्यांच्या मोळ्या बांधू लागली. डोक्यावर घेऊन अख्खा डोंगर उतरून नागवडीत जाऊन फारिष्टवाल्यांची नजर चुकून गल्ली बोळातनं फिरत मोळी विकू लागली. हळूहळू मोळी विकत घेणाऱ्यांशी भावाची घासाघिसही करायला शिकली. दिवसाकाठी 2-4 रुपये मिळवू लागली. ती डोईवर मोळी घेऊन नागवडीत शिरली की रस्त्यावरची लोक टकामका तिच्या रूपाकडं बघत राहत. पुन्हा पुन्हा वळून लोक पाहत. काही आंबट शौकी मंडळी मुद्दामच तिला समोरून थांबवून ठेवण्यासाठी भावाच्या घासाघिशीची लांबड लावत तिला नजरेनं ओरपत राहत. मोळी धरण्यासाठी दोन्ही हात वर उचलल्यामुळे वर तिची ताणलेली छाती आणि नितळ नाजूक पोटाची गोराई न्याहळत राहत. काही जण काहीतरी विचारायलाही पाहत, पण 4-5 ठाकरणी एकगठ्ठा असल्यानं त्यांच्या जिभा रेटत नसत. स्वतः भागीला मात्र त्यांच्या या नजरांचा अर्थ जाणवत नसे. हिरी मात्र पटकन जोखून घेई. तो आणि भागीला मावत केल्यागत पुढं चालण्याची सूचना देत राही मधून मधून. भागी नागवडीत गेली की प्रत्येक वेळी तिला इनामदाराच्या त्या भव्य वाड्याकडं जावंसं वाटे. पण बोलीनं तिकडं चुकूनही कधी जायचं नाही असं सांगितलेलं तिला आठवायचं आणि ती तो मोह टाळायची. इतर ठाकरणी मात्र बिनधास्त जात तिकडं. कारण दिवसाआड का होईना इनामदाराच्या वाड्यावर 1-2 मोळ्या हमखास घेतल्या जात. थोडी घासाघीस होईच, पण इतर ठिकाणांपेक्षा 4-8 जास्तच मिळत. आणि वाड्यातल्या एखाद्या पुरुषाला आवडलीच एखादी ठाकरीण तर तिला गव्हाणीत नेऊन 1-2 रुपये जास्तीचे दिले जात. तो इनामदार आपला बाप असल्याचं भागीनं मोठ्या अभिमानानं हिराला सांगितलेलं होतं. हिरालाही भागीला त्या गोष्टीचं कौतुक वाटायचं. ती मग कधीतरी भागीला वाड्याकडं मोळी टाकायला चलायची सूचना करायची. पण भागी आईच्या शब्दांना जागून जायचं नाकारायची. बरोबर रई असली तर ती सुद्धा तिकडं जाऊ नकोच म्हणायची. रईला बोलीनं इनामदाराच्या नजरेबद्दल आधीच सांगून टाकलेलं होतं. त्यामुळं ही सावधगिरी. मग बाकीच्या ठाकरणी जायच्या तिकडं आणि भागी कुठल्या तरी बोळात आडबाजूला त्या परत येईतोपर्यंत थांबून राहायची. एखाद दिवशी नागवडीत भागीला बोली भेटायची, भस्मा भेटायचा, भावंड भेटायची. भागी त्यांच्याशी भरभरून बोलायला पाहायची. पण ती लोक मात्र कोरडं कोरडं वागायची. जेवढ्याच तेवढंसच बोलायची. आता भागी त्यांच्या नजरेनं दुसऱ्याची मालमत्ता होती. त्यामुळे संबंध जेवढ्याच तेवढेच ठेवले जायचे. त्याचीही भागीला मग सवय झाली. पावसाळा सुरू झाला. थोडा उशिराच पण जोरदार. साऱ्या दऱ्या खोऱ्यातनं धुकं साचू लागलं. दिवस दिवस आभाळ कोसळत राहू लागलं.
डोंगर झाडी सतत न्हात राहू लागली आणि धामणीला बोंगी बाहेर पडणं अवघड होऊन बसलं. खालच्या नदीला महामूर पाणी येऊन ते फुसांडत वाहू लागलं. माणसं आधीच करून ठेवलेल्या बेगमीवरती तगू लागली. पण गुराढोरांचे एका जागी चाऱ्याविना हाल होऊ लागले. बोंगीची सपरं ठिबकत राहू लागली. त्यामुळं आतल्या जमिनीही ओल्या झाल्या. मग तर बाहेरही हाल आणि घरातही हाल अशी अवस्था होऊ लागली. त्यातही बाल्या बिल्या अशी वाडीतली तरणी पोरं इरली बिरली अंगावर घेऊन झाडांवर अडकून पडलेली आयती पाखरं धरून आणून खाऊ लागली. मिळालाच तर जनावरांचा चारा आणू लागली. रात्रीची नाचगाणी बंदच झाली. पण काही तरण्या पोरांनी घसऱ्या झालेल्या पायवाटा तुडवत डोंगर उतरून आणि नागवडीकडच्या नदीचा पूर पोहून त्यातही दारूचे फुगे आणण्याचा पराक्रम केलाच. घोड घोड दारू प्रत्येक बोंगीत पोहोचली. तेवढाच पोटात उबारा. मग बाकी वेळ घालवायचा म्हणून आपापल्या बायकांच्या अंगांची ऊब. बाल्यानं तर खूप छळलं भागीला, पण तीही कधी नाही म्हणाली नाही. आपला नवरा इप्रीत तरी हवासाच वाटत राहिला तिला. मग एकदाचा दया केल्यागत पाऊस उघडला. ढगांची धुक्याची दाटी हटली. ऊन पडू लागली. माती सादळू लागली. आणि मग धामणीनं डोंगरांच्या उतारावरती अगदी तिरप्या झोपलेल्या आपापल्या चतकोर चतकोर वावरांच्या तुकड्यांवर नागली, हुलगा आणि उडीद पेरायला घेतले. बोंग्यांच्या भोवतालीच सारी लाल मातीची भुसभुशीत वावरं. त्यात बाल्या आणि त्याच्या बापाचाही एक ढेंगभर तुकडा होता. साऱ्यांबरोबर भागीही त्यात मन लावून राबली. तिला सारणीत कधीच न केलेल्या त्या कामाची मज्जा वाटत राहिली. वावरं उरकेपर्यंत डोंगर झाडी तरारली. नव्या गवतानं जीव धरला आणि ठाकरनी घास कापून त्याचे भारे बांधून नागवडीला जाऊन विकू लागल्या. त्यातही भागी आनंदानं खपू लागली. सकाळची ओलसर कोवळी ऊन नागवडीला बारीक उबारा द्यायला लागली तेव्हा डोक्यावर हिरव्या गवताचा गच्च भारा घेऊन भागी धामणीच्या इतर ठाकरणींबरोबर चावडी शेजारच्या घास बाजारात आली. तिच्यासोबत बाल्याही आलेला. तिथं आसपासच्या इतर वाड्यांमधल्या ठाकरनीही घास विकायला आलेल्या आणि नागवडीतल्या ज्यांच्याकडं गाई गुरं आहेत अशा लोकांचा घास घेण्यासाठी गजबजाट झालेला. भागीनं आपला भारा डोक्यावरून खाली टाकला आणि टोळधाडीसारखी गिऱ्हाईकांची गर्दी तिच्या भोवती झाली. हिरी गालातच हसली. घासापेक्षा हे लोक भागीवरच टपलेत हे तिनं मनातनच जाणलं. केवढ्याला दिला भारा? 4-2 जणांनी विचारलं. 4 रुपयांना, भागी म्हणाली. चायला 4 रुपयाचा हाय का ह्यो भारा? 1.5 रुपयाला दे. भागीनं नकारार्थी मान हलवली. 2 रुपयाला देती का? दुसरा एक जण म्हणाला. भागीनं तशीच मान हलवली. त्यानं चुटकी वाजून तर्जनी रोखली आणि निकराला आल्यागत म्हणाला. शेवटचं बोलतो, 2.25ला दे. नाहा, चायला काय सोनं इकतीस का काय ग? भागी फक्त हसली. लोक अस्वस्थपणे चुळबुळत होती. भागी दुसरा कुणी भाव करण्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात पांढरं धोप धोतर आणि तसाच सदरा घातलेला डोक्याची निम्मी केस पांढरी झालेला एक जण हिरीजवळ आला. केवढ्याला ग भारा? 4 रुपयाल. खूपच घाई झाल्या ग तो पटकन म्हणाला. चल उचल. आणि तेवढ्याच पटकन तो भागीकडं वळला. आणि तुझा ग 4 रुपये, चल उचल. आणि तो माणूस निघाला सुद्धा माघारी. भागीला हे गिऱ्हाईक खूपच आवडलं. कसली खिटपीट नाही की झिगझिग नाही. एका झटक्यात सौदा. तो माणूस भागीला भला वाटला. एवढ्या चटक्यात गिऱ्हाईक लागलं म्हणून दोघींनीही खुश होऊन झटकन पुन्हा भारे डोक्यावर घेतले आणि त्या माणसामागं हसतच निघाल्या. बाल्या तिथंच रईजवळ बसून राहिला. रई म्हणाली, मोठं दुकानदार हयता. दुकानदार असो नाहीतर आणखी कुणी, त्यानं आपला भारा झटक्यात विकत घेतला. यावरच खुश होऊन भागी हिरीच्या माग त्या दुकानदाराच्या घराकडं निघाली. 2 थोरले बोळ पार करून तो दुकानदार शेवटी एका संकऱ्या गल्लीत शिरला. त्या गल्लीत साऱ्या घरांचे पिछवाडे होते. कोपऱ्यावरच्या एका वाड्याच्या खुल्या दारातून तो आत घुसला. गुडघ्यात वाकून कसरत केल्यागत हिरी त्याच्या मागं शिरली. पाठोपाठ भागीही शिरली.
ऐसपैस परस होतं वाड्याला आणि एका बाजूला लांब चौडा गोठा होता. गोठ्यात एकही जनावर नव्हतं, पण शेणा गवताच्या खुणा होत्या. कदाचित गुरं चरायला गेली असावीत. घराच्या मागच्या बाजूला 2 दारं होती, गोठ्याकडं उघडणारी, पण दोन्ही बंद होती. दुकानदारानं दोघींना भारे गोठ्यातल्या भिंताडाशी टाकायला सांगितले. दोघी गोठ्यात शिरल्या. हिरीनं आधी भारा खाली टाकला, मग भागीनं टाकला आणि भाऱ्याला बांधलेली दोरी सोडवून घेण्यासाठी ती खाली वाकली, तर पाठीमागून एकाएकी तिच्या अंगावर जोरात काहीतरी आदळलं आणि धापकन भाऱ्यावरती ती पडली. भागी धापकन भाऱ्यावर पडली. तिच्या पाठीवर ते ओझंही कोसळलं. क्षणभर तिला काय झालं ते कळलंच नाही. सारं अकस्मात आणि अचानक.